मार्कडवाडीच्या विषयानं राजीनामा मी इलेक्शन कमिशनकडे दिलेला आहे. तो बॅलेट पेपरसाठी होता. इलेक्शन कमिशनकडून 15 दिवसामध्ये त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. त्यांनी उत्तर नाही दिलं तर मात्र आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत. आणि त्या याचिकेमध्ये एक तर तुम्हाला EVM ठेवायचा असेल तर EVM ठेवा. EVMच्या पुढं जो VVPATमध्ये प्रिंटर ठेवला आहे तो काढून बाहेर ठेवा आणि त्याच्या माध्यमातून प्रिंट आमच्या हातामध्ये येऊ द्या. तिला नंबर असला पाहिजे, आमची त्यावरती सही झाली पाहिजे आणि ती VVPATमध्ये टाकली गेली पाहिजे. जर तुम्हाला गरज असेल तर VVPAT मोजा. EVMच्या माध्यमातून आमचं समाधान झालं तर आम्ही त्याच्याकडे ते फिगर इलेक्ट्रॉनिक फिगर मान्य करू. भाऊ, आज DPDCची मीटिंग झाली, काय मुद्दे मांडलेले आहेत, काय चर्चा झाली? नाही, याच्यामध्ये DPDCमध्ये सगळ्यात महत्त्वाचे विषय जे DP रोहत्र जळणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. त्याचबरोबर पीक विम्याचा जो विषय आहे तो फार गंभीर आहे. आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये पाण्याचे सोर्स निर्माण करणं, उजनीमधील गाळ काढणं आणि DPDCच्या माध्यमातून सगळ्या सदस्यांना समानतेनं न्याय देणं किंवा निधी देणं अशा पद्धतीनं या ठिकाणी साधक-बाधक चर्चा झाली. आणि 1 महिन्याभरामध्ये तो आराखडा तयार होईल. जिल्ह्याच्या विकासासाठी जे चांगलं करता येईल या मीटिंगमध्ये ठरलं आणि मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. भाऊ, मार्केटवाडी प्रकरणावर आपण राजीनामा दिला होता, पुढे आंदोलनही करणार, काय आता मार्कडवाडीच्या विषयानं राजीनामा मी इलेक्शन कमिशनकडे दिलेला आहे. तो बॅलेट पेपरसाठी होता. इलेक्शन कमिशनकडून 15 दिवसामध्ये त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. त्यांनी उत्तर नाही दिलं तर मात्र आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत. आणि त्या याचिकेमध्ये एक तर तुम्हाला EVM ठेवायचा असेल तर EVM ठेवा. EVMच्या पुढं जो VVPATमध्ये प्रिंटर ठेवला आहे तो काढून बाहेर ठेवा आणि त्याच्या माध्यमातून प्रिंट आमच्या हातामध्ये येऊ द्या. तिला नंबर असला पाहिजे, आमची त्यावरती सही झाली पाहिजे आणि ती VVPATमध्ये टाकली गेली पाहिजे. जर तुम्हाला गरज असेल तर VVPAT मोजा. EVMच्या माध्यमातून आमचं समाधान झालं तर आम्ही त्याच्याकडे ते फिगर इलेक्ट्रॉनिक फिगर मान्य करू. अशा पद्धतीची सुधारणा ज्यावेळेला 2012ला अशीच पिटिशन दाखल झाली त्यावेळी कंट्रोल युनिटच्या माध्यमातून लोकांचं समाधान होत नव्हतं म्हणून VVPAT लावलं की आपल्याला चिठ्ठी दिसावी आणि चिठ्ठीमध्ये आता हेराफेरी केली जाते म्हणून त्याचे पुढचं आमच्या हातामधून ती चिठ्ठी VVPATमध्ये पडली पाहिजे आणि ती सुधारणा आम्ही सुप्रीम कोर्टाकडून करून घेऊ. नाही झाली तर त्याच्या पुढं त्यासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे. आजही आहे, उद्याही आहे आणि कधीही सांगल त्या दिवशी तयार आहे. फक्त निवडणूक आयोगानं त्या पद्धतीचं मतदान घेण्याची तयारी दर्शवली. मात्र असा एक प्रश्न उपस्थित केला जातो की तुम्ही जो राजीनामा दिलेला आहे तो निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे आणि त्याचा काही संबंध नाही आहे. आपला राजीनामा अध्यक्षांकडे द्यायला हवा होता विधानसभेत. निवडणूक आयोगाकडे राजीनामा मी अशा पद्धतीनं दिलेला आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. पुन्हा निवडणूक घेतली आणि तुम्ही अशाच पद्धतीनं 1,21,000 मतं चोरी केली तर त्या निवडणुकीला काय अर्थ नाही. आणि म्हणून तुम्हाला जर खरोखर बघायचं असेल मी 1,21,000 निवडून आलो आहे का नाही तर तुम्ही ती बॅलेट पेपरवरती घेतली पाहिजे. आणि मतदान खरं काय खोटं काय यासाठी माझा राजीनामा आहे. मी काय निवडूनच आलेलो आहे, मी काय पराभूत झालेला आमदार नाही. फक्त तुमच्या मतदानामधला फरक दाखवायचा आहे. 1 मतानं आलो काय आणि 2 लाखानं आलो काय, मतदानामधला फरक काय आहे. आणि इलेक्ट्रॉनिक तुमच्या वोटिंगमध्ये तुम्ही कशा पद्धतीचं सेटिंग केलेलं आहे, कशा पद्धतीचं त्या ठिकाणी कंट्रोल युनिटमध्ये गडबडी केलेल्या आहेत, पत्रिका छापण्यामध्ये गडबडी केलेल्या आहेत. हा त्याचा सब्जेक्ट आहे आणि हा त्याचा भांडण्याचा विषय आहे. पण अटीतटी घालून हा राजीनामा होऊ शकत नाही. नाही, राजीनामा देऊन फायदा काय. राजीनामा दिला समजा पुन्हा निवडणूक हे अशाच पद्धतीनं तुम्ही 13,000वरती आणणार. तुम्हाला रिअल निवडणूक घ्यायची असेल तर ती ठेवा आणि बॅलेटही ठेवा असं पण मी ऑप्शन दिलेलं आहे. दोन्ही ठेवा. ज्यांना कोणाला बॅलेटवरती करायचं असेल ते बॅलेटवरती करतील, जो कोणी EVMवरती करेल त्याला EVMच्या माध्यमातून मतदान करू द्या. दोन्ही ठेवा. त्या ठिकाणी मतदानामधला फरक तुमच्या मशीनमध्ये तुम्ही हेराफेरी केली का नाही हे बघण्यासाठी राजीनामा आहे.
आणि त्याच्यासाठी हे भांडण आहे. इलेक्शन कमिशन बरोबर आहे, सुप्रीम कोर्टाबरोबर आहे, इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आहे, ते चालू राहणार. विखे पाटलांनी त्याच्या काही दिवस आधी जे आहे ते विधान केलं होतं की कलेक्टरना गाड्या सोडायला मी सांगितलेले होते. तत्कालीन ते महसूल मंत्री होते. कुठंतरी त्यामुळेच हा सर्व प्रकार झालेला आहे का आणि वाळू माफियांचं बळ वाढले का? नाही, नक्कीच राज्यकर्त्यांचा आश्रय असल्याशिवाय वाळू माफिया किंवा गुंड माफिया तयार होत नाहीत. त्यामध्ये शासनानं किंवा या राज्यकर्त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. आज त्या विषयाने या ठिकाणी खडाजंगी चर्चा झालेली आहे, जोरदारपणानं चर्चा झालेली आहे. तशा पालकमंत्र्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि खरोखरच्या त्या सूचना असतील तर वाळू माफिया असेल किंवा गुंड माफिया असतील, हे 100% शासनाच्या पाठबळानं तयार होतात आणि त्यामुळंच ते फोफावतात, त्यामुळंच ती एवढी दहशत माजवतात. याला कारणच तेवढं आहे की त्याच्या पाठीमागे शासन उभं राहतं.